नमस्कार मित्रांनो, मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आपण माझ्या चॅनलवर विविध विषयांचे विविध ज्ञानाचे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत आलेले आहात. विविध मुद्द्यांनुसार आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण आता जी काही नवीन सिरियल सुरू केलेली आहे, गुजरात राज्य शिक्षण बोर्डद्वारा जो मराठी विषय आहे 1 ते 10वीसाठी, या मराठी विषयाचे सर्वच पाठ आपण या सिरीजमध्ये पाहतो आहे. त्याच्यातला हा 5वा पाठ कपऱ्या. या पाठाचे लेखक आहेत मो पुरंदरे. लेखक परिचय, पाठाचं स्पष्टीकरण आणि सर्वच स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर या सर्वांचं आपण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा. सर्व पाठांचे प्रश्न उत्तरं व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे असतील, एकाच व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व पाठाचा अभ्यास परफेक्ट करायचा असेल, पूर्ण करायचा असेल तर नवीन सांगतो की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण लक्ष देऊन पहा शेवटपर्यंत. ठीक आहे, पाहूया. पाठ आहे 5 कपऱ्या. या पाठाचे लेखक आहेत बलवंत मोरेश्वर पुरंदरे. त्यांचा जन्म आहे 1922. हे एक शिवशाहीर असून त्यांना बाबासाहेब पुरंदरे म्हणून देखील आपण ओळखतो. संपूर्ण आयुष्य त्यांनी शिवचरित्राचा किंवा शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला. त्यांनी शिवछत्रपती हे चरित्र 2 भागांमध्ये लिहिलं. जाणता राजा हे त्यांचं प्रसिद्ध नाटक आहे. तसंच ते नाटक महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, इतर राज्यांमध्ये देखील ते त्या ठिकाणी खूप गाजलेलं आहे. त्यांना 2015मध्ये महाराष्ट्र भूषण तसेच 2007-08मध्ये मध्य प्रदेश सरकारनं देखील सन्मान देऊन गौरवण्यात आलं होतं. या ठिकाणी जो पाठ दिलेला आहे हा पाठ पेशवेकालीन कथा, ऐतिहासिक कथा आहे. या पाठामध्ये ते आपल्याला एक ऐतिहासिक घटनेवरून मुलं देखील आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या दैनंदिन कार्यामध्ये मुलांचा सहभाग घेणं देखील किती महत्त्वाचं असतं हे या कथेतून आपल्याला ते पटवून देतात. या कथेमध्ये त्यांनी पेशवेकालीन वातावरण, श्रीमंतांची स्वारी येण्याचा प्रसंग, सभामंडपाचं वर्णन, कीर्तनकार बुवांचं कथा सादर करण्याची हातोटी, या साऱ्यांचं वर्णन त्यांनी सुंदर रीतीनं केलेलं आहे. या कथेमध्ये वर्णन कपऱ्या म्हणजेच काय, तर जे काही दगडाचे लहान लहान तुकडे असतात किंवा लहान दगड असतात ते एखाद्या इमारतीच्या बांधकामासाठी ते अतिशय महत्त्वाचे ठरतात. कारण की इमारतीचं जी भिंत बांधतो आपण, खूप मोठे मोठे दगड त्या ठिकाणी रचलेत, पण त्या दगडांमधल्या ज्या खाचा असतात ह्या पूर्ण भरण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पकड येण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी या कपऱ्या खूप महत्त्वाच्या असतात किंवा लहान दगड खूप महत्त्वाचे असतात. इमारतीला मजबूती देणाऱ्या कपऱ्या यांच्या उदाहरणांचे आजची लहान मुले उद्याची तुमची राज्य चालवणारी राज्यकर्ते आहेत हे त्या पेशव्यांना पटवून दिलं आणि त्यांना डावलून चालणार नाही हे श्रीमंतांना आजोबांनी पटवून देतात किंवा पटवून दिलं आणि मुलांना कीर्तनाला त्या ठिकाणी प्रवेश मिळतो. अशा पद्धतीचा एक प्रसंग या ठिकाणी वर्णन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे जे कथा आहे हे आपण एक कथा स्वरूपात, स्टोरी स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी मी सांगत जाईल, त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही ऐकायची आहे आणि ते त्याप्रमाणे लक्षात ठेवायचे आहे. बाकीचे जे काही शब्दार्थ वगैरे जे पण असेल किंवा वाक्प्रचार असतील ते मी तुम्हाला कथा जशी सांगितली गेली माझी संपली त्यानंतर तुम्हाला लगेच मी त्या ठिकाणी सांगेलच आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तरं पूर्ण जाणून घेणार आहोत. तेव्हा पहा, हे जे दिसतंय तुम्हाला हे तुळशीबाग आहे. या ठिकाणी असलेलं राम मंदिर आहे. या ठिकाणी कीर्तनासाठी माधवराव पेशवे या ठिकाणी येतात. बहादूर पंतप्रधान त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतात, बरोबर. आणि अशा पद्धतीने श्रीमंतांच्या स्वागताला खुद्द नारो आप्पाजी तुळशीबागचे जे काही मालक होते ते सुद्धा त्या ठिकाणी जातात. पुरंदरे, मुजुमदार, मेहेंदळे वगैरे जे काही असतात सरदार मंडळी ते देखील त्यांच्यासोबत असते. श्रीमंतांची पालखी त्या ठिकाणी दरबारात आली.
तसंच नारो अप्पाजींनी हात जोडून त्यांचं स्वागत केलं. श्रीमंतांच्या पुढे नारोपंतांनी उजवा हात केला आणि श्रीमंतांची स्वारी शैला सावरीत त्या ठिकाणी नारोबांच्या हातात आधार घेत पालखीतून खाली उतरलेत आणि मंदिराकडे प्रस्थान केलं. श्रीमंतांच्या पालखीबरोबर त्यांचा लवाजमा म्हणजे त्यांचं सैन्य वगैरे सर्व त्या ठिकाणी होतंच. इतर सरदार महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती त्या ठिकाणी होतेच. 125 गार्दी स्वार वगैरे होते, पहारेकरी वगैरे, आणि स्वारी अशा पद्धतीनं सर्व मंदिरात त्या ठिकाणी आपल्या आसनाकडे नेली. त्यांच्यासोबत कारकून पेशा, शागिर्द पेशाही त्या ठिकाणी मागोवात गेला. बाकीचे सर्व स्वार वगैरे जे काही होते, शिपाई वगैरे जे आहेत ते सर्व बाहेर थांबलेत. श्रीमंतांची स्वारी तुळशीबागेमध्ये कीर्तनाकरता खास आलेली होती, बरोबर. या ठिकाणी प्रसंग आपल्याला तुळशीबागेतला वर्णन केलेला आहे. श्रीमंत आणि नारो अप्पाजी आज त्या ठिकाणी यजमान होते. ठीक. सर्व अभिवादन स्वीकारून ही सर्व मंडळी त्या ठिकाणी कीर्तनासाठी बसली. नारो अप्पाजी मात्र श्रीमंतांच्या पाठीमागच्या कमानीमध्ये त्या ठिकाणी उभे होते. तुळशीबाग ज्यांची आहे त्या ठिकाणाचे मालक म्हणजे नारो अप्पाजी. सभामंडप महाराजांनी पूर्ण भरला, सभाजनांनी भरला. थोड सरदार, सावकार, वेदांती, शास्त्री, पंडित, कथेकरी बुवा असं सर्व त्या ठिकाणी आलेत. नंतर पकवादक त्यांच्या हातोडीनं त्याचं पकवाद्य व्यवस्थित करत होता. कथेकरी बुवा त्याच्या विना त्या ठिकाणी व्यवस्थित तान देत होता. अशा पद्धतीनं सर्व तयारी त्या ठिकाणी झाली आणि सर्व वर्ग, नागरिक वर्गही त्या ठिकाणी त्या मंदिराच्या आजूबाजूला त्या ठिकाणी आला. अशा पद्धतीनं हे कीर्तन सुरू झालं. बुवाने पूर्वरंग रंगवला किंवा चालू केला. त्या ठिकाणी पद म्हणायला सुरुवात केली. पद म्हणताना मध्येच त्या ठिकाणी मुलं वाह करण्यात त्या ठिकाणी कामं करत होती आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते मध्येच बोललेत की बुवांना त्या ठिकाणी काळजात धस्स व्हायचं, म्हणजे त्यांना भीती वाटायची, कारण मुलं काय करून बसतील याचा अंदाज त्या ठिकाणी करता येत नाही. वडीलधारी माणसंही त्या ठिकाणी बसलेलीच होती. त्यांना ते दावीत होते, परंतु ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी बुवांनी त्यांना हातावर हात देऊन, टाळी देऊन त्या ठिकाणी आपल्या सुरात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलं ऐकेना. वास्तविक त्या पोरांना कीर्तनात काहीच रस नव्हतं आणि असंही त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मुलं फक्त जातात हौस म्हणून, परंतु त्यांना त्याच्यात मुळीच रस नसतो. हसणं वगैरे किंवा इतर गोष्टींमध्येच त्यांना जास्त रस असतो. तसं या पोरांचंही झालं. यांनी कीर्तनामध्ये काही एवढं त्या ठिकाणी विशेष प्रेम नव्हतं, पण बसल्या बसल्या हळूच खोड्या करण्यात वडीलधाऱ्या माणसांनी त्यांना दाबलं देखील किंवा चूप करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शांत व्हायचे नाहीत. ते हंड्या, झुंबरे, लोलक या मोजण्यांमध्ये सर्व त्या ठिकाणी ते गर्क होते. पूर्वरंगातलं तत्त्वज्ञान त्यांना काय आवडणार. मोठी मंडळी मात्र त्या ठिकाणी ऐकत होती. हे मंडळी फक्त हसण्याचं जर काही आलं तर त्या ठिकाणी त्यांना ते हसायला आवडायचं किंवा हसायचे. त्यांच्या दृष्टीनं कीर्तन पुराण जे काही आहे हे म्हणजे काय, रिकामटकल्यांचे उद्योग. आपल्यालाही तसं वाटतं, अगदी तसं. फक्त कीर्तनाच्या या पुराणाच्या श्रोते मंडळीतच काय ते फरक. बाकी कीर्तन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे उभ्याने गप्पा आणि पुराण म्हणजे काय, बसून केलेल्या गप्पा, असं यांचा समज. आणि म्हणून विशेष अशी रुची यांना काही राहत नाही किंवा दिसत नाही. पूर्वरंग संपला. बुवांनी आख्यानाला सुरुवात केली. आख्यानही त्या ठिकाणी अगदी रंगवून सोडलं. श्रोतेही त्या ठिकाणी त्या आख्यानाला रंगून गेलेत आणि आता कीर्तन केव्हा संपतंय याची वाट हे पोरं पाहत होतं. शेवटी एकदाचं मूळ पदावर त्या ठिकाणी आलं, कीर्तन संपलं. बुवांनी हेची दान देगा देवा असं म्हटलं, साष्टांग नमस्कार केला आणि त्या ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम दिला. मग नंतर बुवांच्या टाचांना हात लावून श्रोते मंडळी त्या ठिकाणी नमस्कार करत होते.
म्हणजे कीर्तन संपल्यावर आपण जसं सेवा एका कीर्तनकार देतो तर आपण त्या महाराजांचे पाया पडतो, अगदी तसं मोठमोठ्या लोकांनी, थोरांनी, सर्वांनी त्या ठिकाणी बुवांचे पाया पडलेत. तसंच हे सर्व झालं आणि त्यानंतर गर्दीमध्ये त्या ठिकाणी जे मुलं उभे होते त्या मुलांच्या मनातही काहीतरी एक उमाळा आला असेल की चला बुवा आपणही नमस्कार करूया. आणि तो त्या ठिकाणी पुढे आला आणि हळूच त्या ठिकाणी बुवांच्या पायावर खाली वाकला आणि त्यांना पायाला त्या ठिकाणी खाजविलं किंवा गुदगुल्या केल्या आणि क्षणात त्या ठिकाणी ती लागण बुवांना लागले किंवा पसरले आणि स्वस्थपणे लोटांगण बसलेले जे बुवा होते ते एकदमच त्या ठिकाणी उभे राहिले. पोरगा मात्र मिश्किलपणे खेदडीत किंवा हसत गर्दीमध्ये पसार झाला, तो दिसेनासा झाला. आता रोजचं असं जर चालू राहिलं तर आपलीच त्या ठिकाणी शोभा व्हायची, म्हणजे आपलंच त्या ठिकाणी हास्य होईल असं त्यांना भीती वाटू लागली आणि ते चिंताक्रांत झालेत, काळजीत पडलेत, विचार करू लागलेत. कीर्तन संपलं. श्रीमंत ची स्वारी, इतर मंडळी सर्व निघून गेली. बुवांचा मुक्काम नारो आप्पांकडे होता आणि बोलता बोलता बुवाने त्यांना असं म्हटलं की कसं काय रंगलं कीर्तन वगैरे, काय कीर्तनाच्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. आणि तिथं विषय काढता काढता त्याने सांगितलं की त्यांनी पण सांगितलं नारोप्पाने की कीर्तन फार छान रंगलं होतं. मग बुवाने पुन्हा विषय काढला की हो ठीक आहे, परंतु अजूनही त्या ठिकाणी कीर्तन रंगलं असतं. पण आता पण म्हणजे काय, कुठे अडचण आहे नेमकी हे त्या ठिकाणी जाणून घेण्याचा नारोप्पाने प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी एक थोडकं उत्तर दिलं, मुलं हो, म्हणजे ते नाही आले तर बरं होईल बुवा असं. पण बुवा मनात म्हणाले आता ते नेमकं काय झालं, कसं झालं किंवा काय सांगायचं यांना, कारण की शेवटी ते थोरा मोठ्यांची पोरं, यांची जर नावं घेतली तर पुन्हा अडचणीत, म्हणून त्या ठिकाणी नावं ते घेऊ शकत नव्हते. परंतु बुवांचं जे काही त्या ठिकाणी मुलांचा खोडसारपणा आहे त्याच्यामुळे माझी द्विधा मनस्थिती होते असं त्यांनी वरपांगी उत्तर दिलं. आणि ते नारोआप्पांनी समजलं किंवा त्यांनी समजून घेतलं आणि त्यांना आश्वासन दिलं की बरं ठीक आहे, त्यांच्यावर उद्या आपण पाहू, त्यांना बंदी करतो, एक तर सूचना देतो. बुवांचं आता असं उत्तर ऐकून थोडासा जीवात जीव आला, त्यांना बरं वाटलं. नारोआप्पांजींना मात्र बुवांनी मुलांची एवढी धास्ती का घेतली ते मात्र पूर्ण काही समजलं नाही. दुसरा दिवस पुन्हा उजाडला. पुन्हा दुपारपासून तुळशीबागेमध्ये कीर्तनासाठी तयारी सुरू झाली. तिन्ही सांजा झाल्यावर त्या ठिकाणी सभामंडप पूर्ण भरलं आणि कीर्तनकार बुवा कीर्तनासाठी उभे राहिलेत. चोहोबाजूंनी सभामंडप दृष्टीला फिरवली. कालच्यापेक्षा 4-8 पोरं आज जास्त दिसत होतं उलट, आणि बेताबेताने का होईना पण पुन्हा पोरांचा खट्याळपणा त्या ठिकाणी चालत होता. कीर्तन संपलं आणि बुवा नित्याप्रमाणे त्या ठिकाणी बसलेत. पण भीतभीतच त्यांनी खाली वाकायचा अवकाश इतक्यात त्यांच्या तळपायाची खाजबन चालू झाली, म्हणजे मुलांनी खोडसारपणा करायला सुरुवात केली. आता मात्र त्या ठिकाणी रागावून महाराज उभे राहिलेत आणि एक पोरही तिथे शिल्लक नव्हतं. पटकन ते पसार पण झालेत. मंडळी निघून गेली. बुवा नारोआप्पाजींबरोबर वाड्यामध्ये गेलेत. त्यांनी नारोपंतांना स्पष्टच त्या ठिकाणी सांगितलं, उद्या जर ही पोरं येणार असतील तर मी कीर्तनाला येणार नाही किंवा कीर्तन करणार नाही. भारी छळतात ते कार्टी, बरंच नावं घेतात, खोडसाळपणा करतात असं त्यांनी सांगितलं. तेव्हा नारोपंतांना हे मोठं गोड वाटायला लागलं आणि उद्यापासून पोरांना आत सोडण्यास बंदी करतो असं त्यांनी आश्वासन दिलं. झालं असं. तिसऱ्या दिवसापासून किंवा नंतरच्या दिवसापासून कीर्तनाच्या वेळ होताच सर्व उपद्व्यापी जी पोरं होती सर्व तुळशीबागेकडे निघालेत. फिदी हसत त्या ठिकाणी गंमत करत निघाले. परंतु आज त्यांना त्या ठिकाणी आजचा बेत काय असेल हे ते ठरवत होते, परंतु त्यांना मध्ये
दारावरच त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि चोपदारानं मध्ये न जाऊ देण्यास त्यांना हटकलं. मग आता मुलं चकित झाली, आम्हाला आत जायचं आहे. तेव्हा चोपदारानं त्या ठिकाणी पुन्हा उत्तर दिलं की तुम्हाला त्या ठिकाणी आत सोडता येणार नाही. धनी साहेबांचे तसं काय आज्ञा आहे. धनी म्हणजे मालक. त्या ठिकाणी तुळशीबागेचे जे मालक आहेत नारोप्पा, त्यांचा आज्ञा आहे की मध्ये पोरांना सोडायचं नाही. मग पोरं नाराज झालेत आणि समोर त्या ठिकाणी 1-2 वीर नसलेल्या मिशांवर पीठ देत मुलं त्या ठिकाणी घुसलेत, परंतु चोपदारानं त्यांना मधून बाहेर काढलं. आणि मग अशा पद्धतीने मुलं नाराज झालेत आणि त्यांनी चोपदारांना धरून त्यांनी दरवाजाबाहेर त्या ठिकाणी जात एका झाडाखाली समोर ओट्यावर त्या ठिकाणी ते बसलेत दरवाजासमोर. श्रीमंतांची स्वारी आली. थोड्याच वेळात त्या ठिकाणी आतमध्ये कीर्तन सुरू झालं. पखवाद्याची धाडधूड आणि झांजांची झिंझिन दरवाजामध्ये पोरांना ऐकू येत होती. पोरांनी असं ताडलं किंवा हेरलं की आज नक्कीच बुवाने आपल्याबद्दल काहीतरी त्या ठिकाणी भांडण लावलं असेल आणि म्हणून आपल्याला मध्ये जायला भेटलं नाही. पोरं बराच वेळ झाला तिथं पारावर बसून होते. हसण्या खेळण्यात मात्र त्यांचा खण नव्हता, कारण मुलं शेवटी ते गंमत जमत करण्यातच त्या ठिकाणी ते रंगले होते. आपल्याला कीर्तनाला जायला मिळत नाही असे पाहून त्यांनी घरोघर जाण्याचा विचार केला आणि आता निघणारच तोपर्यंत समोरून खाजगीवाल्यांचा जो काही वाडा होता वाड्याकडनं मुलांना एक म्हातारा माणूस येताना दिसला. त्यांचं वय खूप होतं. धोतर, पांढरं शुभ्र अंगरखा, पांढरं शुभ्र पांगोटे वगैरे, उपरणे, हातात काठी, पायात जोडा, असं त्यात वेश होता. बहुधा ते तुळशीबागेमध्ये निघालेले होते आणि दरवाजाकडे वळले. इतक्यात त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, पण त्यांनी मागे वळून पाहिलं तर पोरं पारावर बसलेले होते आणि त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी दरवाजाकडनं पाराकडे आलेत. आता मुलांना वाटलं की आपलं कोणतरी विचार करतं आहे, म्हणून त्यांना बरं वाटलं. त्यांनी मुलांना विचारलं, का रे बाळांनो, बाहेर का बसलात, कथेला नाही जायचं का? तेव्हा मुलं म्हटले, जायचं ना, पण हे सोडत नाहीत ना. त्या चोपदाराकडे त्या ठिकाणी बोट दाखवत ते म्हणू लागले. त्या वृद्धगृहस्थाने पुन्हा चोपदाराला विचारलं की तुम्ही का सोडत नाहीत? तसं त्यांनी सांगितलं की धनी साहेबांचा हुकूम बिकूम आहे वगैरे. मग एवढ्यात मंडळीत मुलं जड वाटत आहेत वय असं त्यांनी सांगितलं आणि ते वृद्ध लगेच माघारी फिरलेत. आता मुलांना त्यांनी सांगितलं, तुम्हाला कीर्तन ऐकायचं आहे ना, मग मी जे सांगतो ना ते ऐका. मुलं सर्वांनी एका सुरात हो म्हटलं आणि आजोबा जे सांगतील ते ऐकायचं. आपल्याला शेवटी कीर्तनाला जायचं आहे असं मुलांच्या मनात होतं. मग कीर्तनाला जायला मिळालं तेवढं बरं असं त्या पोरांना वाटत होतं, म्हणून ते आजोबांच्या मागोमाग त्या ठिकाणी चालायला लागले. पण आजोबा पुढे, मुलं त्याच्या मागे, तुळशीबाग मागे चालली, आपण वेगळ्याच दिशेला चाललो, असं त्या ठिकाणी सर्व त्यांना वेगळं वाटू लागलं. मग कुठंतरी एका मुलानं धीर करून विचारलं, आजोबा तुळशीबाग मागे राहिली, तुम्हाला, मग पुन्हा आजोबांना म्हटलं, तुम्हाला कीर्तनाला जायचं आहे ना, चला मग माझ्याबरोबर. मुलांना घेऊन ते पुढे चालू लागले. आता पुढे जात जात एका पर्वतेच्या भागाकडे पेशव्यांच्या शिकारखान्याची बिल्डिंग किंवा इमारतचं बांधकाम चालू होतं. ते निम्म्यावर पूर्ण झालेलं होतं आणि इमारतीचं सामान सर्वत्र त्या ठिकाणी पडलेलं होतं. चुना, विटा, दगड, तुड्या वगैरे सर्व त्या ठिकाणी पडलेलं होतं. इमारतीचं जे पण लागणाऱ्या वस्तू होत्या, सुतार, गवंडी, गडी माणसं संध्याकाळ झाली त्यामुळे घरी निघून गेले होते. आता तिथे कोणी नव्हतं. मग पडलेला जो सामान होता, अनेक ढिगाऱ्यांमध्ये कपड्यांचेही त्या ठिकाणी 1-2 ढीग पडलेले होते. जसं तुम्हाला या ठिकाणी समोर दिसतं जे चित्रामध्ये, की कपड्या म्हणजे काय, मग ते छोटे छोटे बांधकामासाठी लागणारे दगड असतात, ते दगड त्या ठिकाणी पडलेलेच होते. इमारत बांधत असताना भिंतीत फट पडू नये किंवा राहू नये यासाठी ह्या कपड्या वापरतात, जेणेकरून त्या ठिकाणी त्या भिंतीला मजबूती येईल. आजोबा मुलांबरोबर त्या कपड्यांच्या ढिगाऱ्याजवळ येऊन उभे राहिलेत आणि म्हणालेत, तुम्हाला कीर्तनाला जायचं आहे ना, मग एक काम करा, काय, इथं ज्या कपड्या पडलेल्या आहेत या सर्व त्या ठिकाणी ओढ्यात फेका.
मुलांना सांगण्याचा वेळ फक्त बस. मुलांनी सर्वांनी एक एक कपऱ्या करून सर्व होड्यात फेकून दिल्या. एकही कपरी जागेवर ठेवली नाही. मुलेही त्या ठिकाणी आजोबांबरोबर परत निघालेत. आजोबांनी कीर्तन तुळशीबागेत आणि आपण गेलो दगड फेकायला. मग मुलं मनामध्ये असा विचार करत होते, पण आजोबा मात्र शांत चालत होते. आणि सर्वजण पुन्हा तुळशीबागेपाशी येऊन पोहोचलेत. तर श्रीमंत पेशवे सरकारची स्वारी कीर्तन होऊन परतताना त्यांना पाहायला मिळाले. आजोबा संपलं हो कीर्तन, आम्हाला कीर्तनाला तर जायला भेटलं पण नाही, असं मुलांनी उत्सुकतेनं विचारलं. होय बाळांनो. तेव्हा आजोबाने त्यांना पुन्हा धीर दिला. होय, पण नक्की तुम्हाला उद्या कीर्तनाला जायला मिळेल. आता पुढे पहा. दुसऱ्या दिवशी मग पर्वतीच्या बागेतील शिकारखान्याचं काम करण्यासाठी जे गवंडी सुतार वगैरे जे काही होते हे सर्व त्या ठिकाणी गेलेत. तिथं जो पहारेकरी होता तो कारकून वगैरे सर्व त्या ठिकाणी गेलेत. तर त्यांना पाहायला मिळालं तिथल्या ज्या कपऱ्या होत्या एकही त्या ठिकाणी जागेवर नाहीत. मग आता कपऱ्या चोरी झाल्यात सर्व बातमी त्या श्रीमंतांपर्यंत वगैरे येऊन पोहोचले. आणि आपल्या वाड्यात किंवा राज्यात अशा पद्धतीची चोरी होते, तिथं श्रीमंतांचा काय धाक असेल किंवा काय धाक राहिला असं त्यांना वाटलं. आणि मग त्यांनी गावामध्ये दवंडी पेटवली. दवंडी म्हणजे जाहीर सूचना दिली. आणि दवंडी पेटून दीड तास झाला. तेवढ्यातच त्या ठिकाणी कालचे जे आजोबा त्यांना घेऊन गेले होते ना, तेच आजोबा त्या ठिकाणी समोर श्रीमंतांकडे येऊन उभे राहिले. आता कालचा कपडा चोरणारा मी आहे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा नानांना त्या ठिकाणी हे खरं वाटलं नाही. नाना म्हणजे नानासाहेब पेशवे. तर त्यांनी आचार्यानं विचारलं, श्रीमंतांच्या इमारतीकरता तुळवट गोळा केली होती, मोठमोठे दगड विटा जमा केल्या होत्या, सगळं काही होतं. तरीसुद्धा लहान दगडांच्या कपऱ्या ज्या काही होत्या त्या जमा केल्या होत्या. म्हणजे दगड विटा तुळवटांप्रमाणे कपऱ्यांचीही त्या ठिकाणी श्रीमंतांना गरज आहे वाटतं असं त्यांनी विचारलं. तेव्हा नानांना काही व्यवस्थित समजलं नाही. पुन्हा त्यांनी विचारलं, आम्हाला काही यातलं कळलं नाही किंवा समजलं नाही. सरकारचे पदरी हरिपंत फडके आहेत. मग पुन्हा आजोबाने स्पष्टीकरण केलं. सरकारकडे किंवा श्रीमंतांकडे हरिपंत फडके आहेत, महादेवजी शिंदे आहेत, तुकोजी होळकर आहेत, रास्ते पुरंदरे आहेत, खुद आपण देखील आहात. म्हणून ही दौलत किंवा हे राज्य चालतं आहे ना. श्रीमंतांच्या दौलतीची इमारत आपणासारख्या कणखर तुळवटांवर भरभक्कमरित्या चिऱ्यांवर त्या ठिकाणी उभी राही. पण दौलतीच्या पायामध्ये जनकोजी शिंदे आहेत, श्रीमंत विश्वासराव आहेत, खंडेकर होळकर आहेत, यांच्यासारख्या कितीतरी कपऱ्या आहेत. त्या करकचून बसलेल्या आहेत. कपऱ्यांनाही त्या ठिकाणी त्यामुळे किंमत आहे. त्यांना डावलून चालणार नाही. उद्याचे मोठे तेच आहेत. आता थोडं त्या ठिकाणी नानांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं, बोललेत, म्हणजे काही मुलाबाळांचा स्वराज्यामध्ये मोठा अपमान आढळला तुम्हाला, की आमच्या हातून त्यांची हेळसांड झाली, अपमान झाला. आता मात्र आजोबांनी त्यांना सारी कथा सांगून टाकली. आणि नानांनी लगेच त्या ठिकाणी नारो अप्पाजींना बोलवलं. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नारो अप्पाजींना बोलवून मुलांना उद्या किंवा पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कीर्तनाला प्रवेश द्यायला सांगितला. आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हसत नारोपंतांही त्या ठिकाणून निघालेत. आजोबांनी त्यांना दंडवत केला आणि तिथून त्या ठिकाणी निघालेत. अशा रीतीनं आजोबांनी मुलांना कीर्तनाला त्या ठिकाणी प्रवेश मिळवून दिला. असा हा पाठ होता, ज्याच्यामध्ये थोडं ऐतिहासिक आहे पण थोडं आपल्याला शिकण्यासारखं देखील आहे. की जसं त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधकाम करतो आपण, तिथं दगडांचा जसा उपयोग करतो आहे, ते दगडं व्यवस्थित स्थिर राहण्यासाठी छोट्या दगडांच्या कपऱ्यासुद्धा महत्त्वाच्या असतात. म्हणजे छोटे दगडसुद्धा महत्त्वाचे असतात. तर तसं मोठे जिथं बोलत आहेत ना किंवा जिथं आहेत तिथं मुलं आलेत तर त्यांना येऊ द्यावं. कारण ते तुमच्याकडनं थोडं आता चुकत आहेत, पण थोडं त्या ठिकाणी ते पण तिथून शिकतील. आणि कारण की उद्याचे जे मोठे आहेत ते मोठे हे मुलंच आहेत. आणि म्हणून या मुलांनाही त्या ठिकाणी येऊ द्यावं, कीर्तनाला त्या ठिकाणी प्रवेश मिळावा असं आजोबांनी त्यांना समजून दिलं. मुलं देखील या समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत.
आणि या स्वराज्यामध्ये आजचे जे मुलं आहेत ते उद्याचं स्वराज्य सांभाळणारे नेतृत्व आहे, हे त्यांनी नानासाहेबांना, श्रीमंतांना त्या ठिकाणी पटवून दिलं. या ठिकाणी ही कथा संपते. आता आपण पाहूया या पाठातले जे काही शब्दार्थ आहेत, वाक्प्रचार आहेत, त्यांचाही थोडा परिचय करून घेऊया. ठीक आहे. परीक्षेला ते पण विचारले जातात, वाक्प्रचार वगैरे त्यांचा वाक्यात उपयोग करा पण सांगितलं जातं. ठीक आहे. एक एक शब्दार्थांचा पण अर्थ आणि वाक्प्रचारांचा अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवा. जसं की तशरीफ लाना म्हणजेच प्रस्थान करणे या अर्थाने घ्यायचं आहे. नंतरचे आस्ते कदम म्हणजे या असं आपण आदरानं म्हणतो ते. ठीक आहे. निगा राखो, निगा राखो म्हणजे सावधान व्हावं, आता येत आहेत असं आपण म्हणतो. चोपदार म्हणजे दरबारी किंवा रक्षक. तंबोरा म्हणजे विणा तारेची, म्हणजे आपण मंदिरा वगैरेमध्ये पाहतो. रसिकत्व म्हणजे आवड. कपऱ्या, कपऱ्या म्हणजे काय तर लहान लहान दगडचे जे तुकडे असतात ते. हंड्या किंवा माकडाचं रसिकत्व म्हणजे काय, हा अलंकारिक शब्द आहे. जसं मी रसिकत्व अगोदर सांगितलं की आवड, तर माकडाचं रसिकत्व म्हणजे काय, थोडंसं गमतीखोर किंवा खोडसार पद्धतीची, या पद्धतीनं. ठीक आहे. हंड्या आणि झुंबर म्हणजे आपल्या घरामध्ये लावलेलं असतात, घरात वरती टांगलेलं असेल छताला, ते शोभेच्या वस्तू. ठीक आहे. लोलक म्हणजे लांब साखळीने लोंबकलेले जे काही असतात झुंबर ते. चव म्हणजे आवड. अवकाश म्हणजे वेळ. आट्यापाट्यांचा, आट्यापाट्यांचा म्हणजे लटापटींचा खेळ किंवा लटापटी. हस्तस्पर्श, हाताचा स्पर्श. धनी म्हणजे मालक. पारावर, पार म्हणजे झाडाच्या आजूबाजूला जो ओटा बांधलेला आहे त्या ओट्यावर. ताळले म्हणजे हेरले किंवा समजले. तुड्या, तुड्या म्हणजे जे खांब असतात ते. वर्दी देणे म्हणजे बातमी देणे. तुळवट, तुळवट म्हणजे जसं मी यापूर्वी सांगितलं, तुड्या, तुळ्या आणि तुळवट एक सारखेच आहेत. लाकडी खांब असा अर्थ होतो तुळवट याचा. टवर टिंब येईल, अनुस्वार येईल. डावलणे म्हणजे नाकारणे. विजयी मुद्रा म्हणजे आनंदाच्या भावना किंवा आनंदी चेहरा. चिरा, चिरा म्हणजे ते पूर्वीचे जुने घरं होते ते पाहिलं असतील तुम्ही, तर लाकडी खांब असायचे आणि त्याला पुढे असं डिझाईन केलेली असायची वरती. तर लाकडी खांबावर असलेली नक्षीदार कमान जी काही असते ते होतो म्हणजे चिरा. जातीने भेटणे म्हणजे मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटेल असं. बहादर म्हणजे धैर्यवान किंवा शूर, हुशार. शेला म्हणजे पांघरण्याचं एक उंच वस्त्र असतं, जसं की महाराजे तुम्ही पूर्वी पाहिलं असेल, त्यांच्या हातावर एक वस्त्र लांब त्या ठिकाणी गोल फिरलेलं असायचं ते. लवाजमा म्हणजेच डोल किंवा डौल दिसण्यासारखं सामान, गाड्या, नोकर इत्यादी जे काही आहे यांच्या सकटचा एकत्रित समूह, त्याला लवाजमा म्हणतात. प्यादे, प्यादे म्हणजे पायदळातला जो शिपाई असतो त्याला म्हणतो. भोई, भोई म्हणजे पालखी उठवणारे किंवा मेन वगैरे खांद्यावर वाहून नेणारे, उचलून नेणारे असतात. स्वार म्हणजे घोड्यावर किंवा उंटावर जो आरूढ झालेला असतो, बसलेला असतो तो मनुष्य. सरदार म्हणजे मुख्य नायक वगैरे जो असेल त्याला सरदार म्हणतो आपण. गालीचा म्हणजे लोकरीचं एक वस्त्र असतं उंच, जे विविध रंगांनी रंगवलेलं असतं किंवा विविध रंगाचं असतं. मनसद म्हणजे गादी किंवा जे आसन असेल, तख्त असेल ते. काशेद काम म्हणजे कपड्यावर वेलबुट्टीच्या प्रमाणे बारीक नक्षीकाम किंवा भरतकाम केलेलं असतं त्याला म्हणतात. अभिवादन म्हणजे त्या ठिकाणी नमन वगैरे करणे.
यजमान यजमान म्हणजे आपला घरचा जो मालक असेल, धनी असेल, तो घरातला कर्ता पुरुष किंवा मुख्य पुरुष. आस्थापूर्वक म्हणजे काळजीपूर्वक वगैरे. विसंगत, असंबंध, विजोड असं. कोटी कोटी म्हणजे त्या ठिकाणी शब्दांतीला एक श्लेष असतो. जसं की त्याने बोलण्याची अति कोटी केली म्हणजेच काय केलं, अति केलं असं आपण म्हणतो. म्हणजे अति किंवा उच्च या अर्थानं त्या ठिकाणी घ्यायचं आहे. मातंबर म्हणजे श्रीमान, मोठा, सन्मान्य, श्रीमंत असं जे काही आपण म्हणतो आदराचे शब्द ते. द्विधा म्हणजे दोन मनस्थिती, हे करू की ते, अशा प्रकारचं द्विमत. हेडसांड म्हणजे अपमान किंवा तिरस्कार, दुर्लक्ष. वशिला जसं की व किंवा आधार, कोणाच्या तरी ओळख याप्रमाणे. ठीक आहे, याप्रमाणे त्या ठिकाणी सर्व शब्दार्थ आपण समजले. त्याच्यामध्ये आलेले जे काही बरेचसे त्या ठिकाणी वाक्प्रचार आहेत ते पण आपण पाहूया. ठीक आहे. लागण पसरणे म्हणजेच संसर्ग पसरणे किंवा रोग पसरणे वगैरे या अर्थाने. याचा उपयोग करायला जर सांगितलं तुम्हाला वाक्यात उपयोग करा तर ते वाक्यामध्ये वाक्प्रचाराचा उपयोग झाला पाहिजे, त्याच्या अर्थाचा नाही. जसे की पहा, लागण पसरणे म्हणजे काय, संसर्ग पसरणे, रोग पसरणे. तर वाक्यामध्ये उपयोग करायला लावला तर कसं येईल, मुलांमध्ये जणू विनोदाची लागणच झाली. लागण झाली म्हणजे लागण पसरली, वाक्प्रचार उपयोगी झाला. ठीक आहे. पुढचा वाक्प्रचार पहा, जीवात जीव येणे म्हणजे सुटका होणे किंवा काळजी मिटणे. वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग सांगितलात कसा येईल, तर मुलांचा काहीतरी बंदोबस्त करू असे नारो आप्पांनी सांगितल्यावर कीर्तनकार बुवांच्या जीवात जीव आला. आलं लक्षात. म्हणजे वाक्प्रचार जो असतो तो वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे, त्याचा अर्थ वापरायचा नाही. ठीक आहे, तो अर्थ त्याच्यामध्ये समाविष्ट असतोच. फक्त स्पष्टीकरणार्थ आपल्याला अर्थ लिहायला लावलेला असतो, तो लिहावा लागतो. ठीक आहे. याच्या पुढचे वाक्य तुम्ही सराव करा त्याप्रमाणे, मी तुम्हाला फक्त अर्थ सांगतो. नंतरचं आहे धास्ती घेणे, तर भय किंवा भीती वाटणे. ठीक आहे. नंतरचं आहे एखाद्याच्या नावाने खडे फोडणे म्हणजे एखाद्याला दोष देणे, टीका करणे या अर्थाने. ललकारी ठोकणे म्हणजे आरोळी देणे, आवाज देणे, हाडी देणे, पुकारणे इत्यादी अर्थानं घ्यायचं आहे. नंतर आहे मूळ पदावर येणे म्हणजे मूळ मुद्द्यावर त्या ठिकाणी पुन्हा येणे. आरती करणे म्हणजे शोभा करणे किंवा फजित करणे इत्यादी सर्व अर्थ घ्यायचे आहे. दवंडी पिटविणे म्हणजे जाहीर सूचना देणे किंवा एखाद्या बातमीची गावभर त्या ठिकाणी जाहिरात करणे. काळजात धस्स होणे म्हणजे अतिशय घाबरणे. वावडे असणे म्हणजे नावड असणे किंवा आवडत नसणे. ठीक आहे, आवड नसणे वगैरे या अर्थानं त्या ठिकाणी घेता येईल. असे विविध वाक्प्रचार वगैरे आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील. पुढं आहे शोभा होणे म्हणजे फजिती होणे. ठीक आहे. नंतर आहे चिंताक्रांत होणे म्हणजे अतिशय काळजीत पडणे किंवा विचारात पडणे. नंतर आहे आवंठा गिळणे म्हणजे दुःख गिळणे किंवा पचवणे किंवा आवरणे या अर्थी तुम्ही घेऊ शकतात. जसं इथं वाक्य येऊन गेलेलं आहे की मुलांनी आवंठा गिळीत मोठा धीर करून आजोबांच्या उपरण्याचे टोक किंचित खेचले. आलं लक्षात. याप्रमाणे त्या ठिकाणी वाक्प्रचार आणि शब्दार्थ तुमचे झालेले आहेत. तदनंतर आपण या पाठाचा जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय त्या ठिकाणी पाहणार आहोत. या स्वाध्यायामध्ये विचारलेले सर्व प्रश्नांचे उत्तरं आपल्याला पाहायचे आहेत. पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, एका वाक्यात उत्तरे लिहा. याच्यातलं पहिला प्रश्न दिलेला आहे की कीर्तनकार बुवा कोणत्या मंदिरात कीर्तन करीत होते. आपल्याला सुरुवातीलाच त्या ठिकाणी दिलेला हा भाग तुळशीबागेतील राम मंदिर या ठिकाणी हे कीर्तन होतं. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. कीर्तनकार बुवा तुळशीबागेतील राम मंदिरात कीर्तन करीत होते असं उत्तर यायला पाहिजे. नंतरचं आहे पहा, कीर्तनकार बुवांच्या काळजात धस्स का झाले.
तर मुलांचे माकडाचं रसिकत्व त्या ठिकाणी पाहून मुलांचं माकडाचं रसिकत्व पाहून कीर्तनकार बुवांच्या काळजात दस्त झाले. तिसरं आहे, कीर्तनकार बुवांना शेवटी आपले भजनच का थांबवावे लागले? कारण मुलांच्या मोठा थोरला विसंगत त्या ठिकाणी तालामुळे हे कीर्तनकार बुवांना आपलं भजन मध्येच त्या ठिकाणी थांबावे लागले. नंतरचे स्वस्थपणे लोटांगण घालून पहुडलेले बुवा झटकन का उठले? पहुडलेले म्हणजे बसलेले वगैरे, आरामाने बसलेले जे काही असतात ते. स्वस्थपणे लोटांगण घालून पहुडलेले बुवा झटकन का उठले? तर मुलांनी पटकन पुढे होऊन बुवांचा तळपाय त्या ठिकाणी खाजविला, म्हणूनच पहुडलेले बुवा झटकन उठले. कीर्तनकार बुवांचा मुक्काम कोणाकडे होता? तर कीर्तनकार बुवांचा मुक्काम नारो आप्पाजींकडे होता. कपऱ्या या कथेतील म्हाताऱ्या बुवांचा वेश कसा होता? तर या ठिकाणी आलेले जे आजोबा आहेत त्यांचा वेश धोतर, पांढरा शुभ्र अंगरखा, पांढरे शुभ्र पांगोटे, पांढरे शुभ्र उपरणे अशा पद्धतीचा होता. कपऱ्या या कथेतील कारकुनाला कोणत्या गोष्टीचे आश्चर्य वाटले? तर कपऱ्या या कथेतील कारकुनाला 4 गाड्या कपऱ्यांमधून एकही कपरी जागेवर नाही असं पाहून त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. नानांनी कोणती दवंडी पिटवली होती? तर नानांनी दवंडी पिटवली होती की कपऱ्या चोरणाऱ्याला जो पकडून देईल त्याला बक्षीस देण्यात येईल अशी दवंडी दिली होती. कीर्तनकार बुवांचा किंवा कीर्तनकार बुवांना मुलांचे एवढे वावडे का होते? वावडे म्हणजे तिरस्कार वगैरे का होता? मुले कीर्तनकार बुवांचे तळपाय खाजवून किंवा काय खाऊ का असे मागून कीर्तनात व्यत्यय आणतात, म्हणून कीर्तनकार बुवांना या मुलांचं वावडे आहे. आता याप्रमाणे तुमचे एका वाक्यात झाले. नंतरचं तुम्हाला दिलेलं प्रश्न की खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरं त्या ठिकाणी लिहायची आहेत. 2-2 मार्काला हे प्रश्न असतील, त्यामुळे 2 मार्कासारखंच तुमचं उत्तर त्या ठिकाणी असायला हवं. पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, श्रीमंतांच्या पालखीसोबतच्या लवाजम्यात कोण मंडळी होती? तर पहा उत्तर. प्रस्तुत प्रश्न बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या कपऱ्या या ऐतिहासिक कथेतून घेतला आहे. प्रत्येक मोठ्या कामांमध्ये अनेक छोट्या गोष्टींचा हातभार असतो आणि त्यांचे महत्त्वही असते, हे या कथेतून ते पटवून देतात. एकदा तुळशीबागेत राम मंदिरात कीर्तनाच्या प्रसंगी श्रीमंत माधवराव पेशवे येतात, तेव्हा त्यांच्यासोबतच्या लवाजम्यात 125 गारदी स्वार, कारकून पेशा व शागिर्द पेशाहीतील मंडळी, इतर स्वार, प्यादे, भोई इत्यादी मंडळी त्या ठिकाणी होती. याप्रमाणे उत्तर तुमचं संपलेलं आहे. प्रस्तावना, मध्य आणि शेवट त्याप्रमाणे उत्तर पूर्ण व्हायला पाहिजे. 2 मार्क्ससाठी आहेत म्हणून थोडक्यात आपल्याला पूर्ण स्पष्ट करता आलं पाहिजे. उत्तरांचं स्वरूप त्या ठिकाणी मी तुम्हाला जसं आहे त्याप्रमाणे उत्तरं सांगतो आहे. तरीसुद्धा तुम्हाला उत्तरं किती आणि केवढं असावं असं जर पाहायचं असेल तर या सिरियलमधला किंवा सिरीजमधला पहिला जो पाठ होता, या पहिल्या पाठामध्ये मी तुम्हाला सर्व उत्तरं लिहून दाखवलेले आहेत. या सर्वच व्हिडिओमध्ये ते लिहून दाखवणं शक्य नाही आहे, म्हणून तुम्हाला ते उत्तरं सर्व सांगितले जात आहेत. ते व्यवस्थित ऐका, नोंद करून ठेवा, समजून घ्या, लक्षात राहतील तुमची कायम. ठीक आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, कीर्तनाला आलेल्या श्रीमंत माधवरावांचे नारो आप्पाजींनी कसे स्वागत केले? तर प्रस्तुत प्रश्न हा बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या कपऱ्या या ऐतिहासिक कथेतून घेतला आहे. यात त्यांनी पेशवेकालीन वातावरण, श्रीमंतांची स्वारी येण्याचा प्रसंग इत्यादींचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक राम जयंतीला तुळशीबागेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम व्हायचा, तेव्हा श्रीमंत माधवराव पेशवे या कीर्तनाला यायचे.
कीर्तनाला आलेल्या श्रीमंतांचं स्वागतासाठी नारो आप्पाजी स्वतः त्या ठिकाणी गेलेत. नारो आप्पाजी श्रीमंतांना घेऊन रामापूरच्या सभामंडपाकडे आले. त्यांच्या जायच्या यायच्या वाटेवर गालीचे अंतरले होते. चौबदाराने ललकारी देऊन दरबार त्या ठिकाणी सावध केला. सर्व मंडळी उभी राहिली. श्रीमंतांनी देवदर्शन त्या ठिकाणी करून आल्यावर त्यांच्याकरिता खास हिरव्या मखमलीचे मनसद घातली. लाल मखमलीचा लोड त्यावर ठेवला व त्यावर जरतारी काशीत काम केलेले वस्त्र होते. अशा प्रकारचे आप्पाजींनी श्रीमंतांचं स्वागत त्या ठिकाणी किंवा अभिवादन केलं. ठीक आहे, याप्रमाणे उत्तर तुमचं संपेल. नंतरचा प्रश्न आहे, कीर्तनकार बुवा चिंताक्रांत का झाले? प्रस्तुत प्रश्न हा बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या कपऱ्या या ऐतिहासिक कथेतून घेण्यात आलेला आहे. त्यात त्यांनी पेशवेकालीन वातावरण, श्रीमंतांची स्वारी येण्याचा प्रसंग, सभामंडपाचे वर्णन, कीर्तनकार बुवांची कथा सादर करण्याची हातोटी इत्यादींचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. तुळशीबागेतील कीर्तनावेळीचा प्रसंग वर्णन करताना ते म्हणतात की या कीर्तनाला थोरा मोठ्यांची फार गर्दी होत असायची. कीर्तन संपल्यावर बुवांना सर्वजण त्या ठिकाणी नमस्कार करत. यातच पोरांना च्या मनातही भक्तीचा उजाळा आला आणि त्यातील एकाने पटकन पुढे जाऊन बुवांचा पाय त्या ठिकाणी खाजवला आणि काही क्षणात तो गर्दीत पसार झाला. बुवा अस्वस्थ झाले. जर असे दररोज झाले तर कोणाला सांगावे? मुलं आहेत थोरा मोठ्यांची, काहीतरी आपलीच त्या ठिकाणी शोभा व्हायची. अजून सप्ताहाचे 6 दिवस जायचे आहेत आणि खुद्द पेशवे या ठिकाणी येतात कथेला. त्यांच्या देखत ही कार्टी आपली आरती करतील एक दिवस, या विचाराने कीर्तनकार बुवा चिंताक्रांत झाले. ठीक आहे, याप्रमाणे उत्तर तुमचं येईल. पुढचा प्रश्न दिलेला आहे, नारोपंतांना कुठल्या गोष्टीचे गोड वाटले? प्रस्तुत प्रश्न बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या कपऱ्या या कथेतून घेण्यात आलेला आहे. यात पेशवेकालीन वातावरणाचे प्रसंग वर्णन केलेलं आहे. यामध्ये कपऱ्याच्या माध्यमातून आजोबांनी नानांकडून मुलांना कीर्तनाला जाण्याचा अधिकार मिळवून दिला आहे. कीर्तनकार बुवांच्या सांगण्यानुसार नानांनी मुलांना कीर्तनास येण्यास बंदी घातली, म्हणून मुले बाहेर पारावरच बसली होती. तेव्हा एका आजोबाने त्यांना पाहिले व त्यांना आपल्या सोबत घेऊन जाऊन सरकारी शिकारखान्याच्या कपऱ्या ओढ्यात फेकायला लावल्या. या कपऱ्या नाहीशा पाहून नानांनी दवंडी देऊन चोरास पकडण्यास सांगितले व जो पकडेल त्याला बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तेच आजोबा स्वतः नानांसमोर हजर झालेत आणि कपऱ्या चोरून हे आजोबा स्वतःहून हजर झाले हे पाहून या गोष्टींचं काहीतरी गूढ आहे असे नारोपंतांना वाटले. याप्रमाणे त्या ठिकाणी तुमचं उत्तर असलं पाहिजे. आजोबा मुलांना घेऊन कुठे गेले? प्रस्तुत प्रश्न हा बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या कपऱ्या या ऐतिहासिक कथेतून घेण्यात आलेला आहे. यात पेशवेकालीन कीर्तन प्रसंगाचं वर्णन केलेले आहे. तुळशीबागेत रामनवमीच्या उत्सवात कीर्तनाचा कार्यक्रम होत असे. याची जबाबदारी नारो आप्पाजींवर होती आणि या कीर्तनाला मुलं, माणसं, थोर मोठे सर्वच यायचे. यात मुलं कीर्तनकार बुवांना खट्याळपणे छेडतात. त्यामुळे कीर्तनकार बुवांच्या सांगण्यावरून दुसऱ्या दिवशी मुलांना कीर्तनात येण्याची बंदी घातली जाते. मग मुलं पारावर बसूनच कीर्तन ऐकतात. हे कीर्तनाला येणारे एक आजोबा पाहतात. मुलांना कीर्तनाला न जाण्याचे कारण विचारतात. मग मुलांना आजोबा आपल्या मागे येण्यास सांगतात. मुले त्यांच्या मागे जातात. मुलांना आजोबा पर्वतीच्या रस्त्यावरून पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या पेशव्यांच्या सरकारी शिकारखान्यांच्या इमारतीकडे घेऊन जातात. मुलंही कीर्तनाच्या लालसेपोटी त्यांच्या मागे मुकाटपणे जातात.
अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपलं उत्तर पूर्ण झालेला. नंतरचा प्रश्न आहे तुमचा 6वा. आजोबांनी मुलांना काय करायला सांगितले? हा मार्च 2020ला विचारला गेलेला प्रश्न आहे बोर्डला. प्रस्तुत प्रश्न बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या कपऱ्या या ऐतिहासिक कथेतून घेण्यात आलेला आहे. यात एका पेशवेकालीन कीर्तन प्रसंगाचे वर्णन केलेले आहे. कीर्तनात बुवांच्या सांगण्यावरून नारो आप्पांनी मुलांना कीर्तनाला येण्याची बंदी घातली. त्यामुळे मुले नाराज झालीत आणि तुळशीबागेच्या समोरच्या पारावर जाऊन बसले. या मुलांना आजोबांनी पाहिले व मुलांना जाऊ दिले नाही, म्हणून तेही कीर्तनाला गेले नाहीत. मग मुलांना कीर्तनाला जाऊ देण्याचे आश्वासन त्या आजोबांनी दिले आणि त्यांना आपल्याबरोबर येण्यास सांगितले. आजोबा मुलांना पर्वतीच्या पायथ्याशी पेशव्यांच्या शिकारखान्याच्या इमारतीजवळ घेऊन गेले व येथे असलेल्या 4 गाड्या कपऱ्या मुलांना बाजूला वाहत असलेल्या आंबेल होड्यात फेकण्यास सांगितले. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमचं उत्तर संपलेलं आहे. काय करायला सांगितलं ते पूर्ण झालं. याप्रमाणे तुमचे जे काही थोडक्यात उत्तरे द्या आहेत 2-3 वाक्यामध्ये लिहिण्याची, ती उत्तरं या ठिकाणी संपलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे तुमचा सविस्तर उत्तरे लिहा. याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तरं कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे ते सांगतो. पहा, कपड्यांना असणारे महत्त्व आजोबांनी कसे समजावून दिले, हा पहिला प्रश्न दिलेला आहे. त्याचं उत्तर आहे पहा. प्रस्तुत प्रश्न बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या कपऱ्या या ऐतिहासिक कथेतून घेण्यात आला आहे. त्यात त्यांनी पेशवे काळातील वातावरण, श्रीमंतांची स्वारी येण्याचा प्रसंग, सभामंडपाचे वर्णन, कीर्तनकार बुवांची कथा सादर करण्याची हातोटी इत्यादींचे वर्णन केले आहे. याच प्रसंगातील कीर्तनकारांच्या वेळी घडलेला एक प्रसंगातून आजोबांनी कपड्यांचे महत्त्व आप्पाजींच्या लक्षात आणून दिले आहे. इथून थोडे पुढे पॅसेज करू शकतात. वरती प्रस्तावना झाली तुमची, म्हणून प्रश्नाचा मध्य म्हणून पॅसेज होऊ शकतो. पहा, राम जयंतीच्या औचित्यानं तुळशीबागेत कीर्तनाचा कार्यक्रम असतो. यात बडे बडे सरदार, खुद्द श्रीमंत माधवराव पेशवेही त्या ठिकाणी येत असतात. सभामंडप जणांनी पूर्ण भरलेला असे. येथे अनेक श्रोते मंडळीही येत. या कीर्तनाला थोरामोठ्यांची मुले येत, पण ही मुले फार खोडकर होती. कीर्तनापेक्षा त्यांना कीर्तनातील प्रसंगावर हसणे, खिदळणे व गप्पा करण्यात अधिक रस होता. तसेच त्यांनी कीर्तनकार बुवांनाही छळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी कीर्तनाला येण्यास मज्जाव करण्यात आला किंवा बंदी घालण्यात आली. म्हणून मुले नाराज होऊन तुळशीबागेच्या समोरील पारावर बसून राहिले. तेवढ्यात तेथे गावातील आजोबा येतात आणि त्यांनाही कीर्तनाला जायचे होते. परंतु त्यांचे लक्ष या मुलांकडे जाते व ते या मुलांना घेऊन श्रीमंतांच्या शिकारखान्याच्या इमारतीकडे येतात. तेथे असलेल्या इमारतींच्या सर्वच कपड्या आजोबांनी मुलांना होड्यात फेकण्यास सांगितले. तिथून ते परत आले. दुसऱ्या दिवशी आजोबा श्रीमंतांकडे स्वतः गेलेत व सांगितले की तुमच्या कपड्या मी चोरल्या. कपड्या चोरल्या व स्वतःहून हजर झालात. यात नानांना काहीतरी गूढ वाटले. मग नानांना आजोबांनी सांगितले, मी कपड्या चोरल्या नाहीत, नाहीशा केल्यात. तेव्हा नानांनी आश्चर्याने विचारले, म्हणजे? मग आजोबांनी नानांना समजावले. श्रीमंतांच्या इमारतीकरिता तुडवट गोळा केली होती. मोठमोठे दगड, विटा जमा केल्या होत्या. मग सगळं काही होतं तशाच दगडाच्या लहान लहान कपऱ्याही गोळा केल्या होत्या. म्हणजे दगड, विटा, तुडवटाप्रमाणेच त्या ठिकाणी कपड्यांचीही जरूर आहे वाटतं श्रीमंतांना. सरकारचे पदरी हरिपंत फडके, महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रास्ते पुरंदरे आणि आपण स्वतः त्या ठिकाणी आहात, म्हणून ही दौलत चालते. श्रीमंतांच्या दौलतीची इमारत आपल्यासारख्या कणखर तुडवटांवर व भरभक्कम चिऱ्यांवर त्या ठिकाणी उभारली आहे. पण
दौलतीच्या पायामध्ये जनकोजी शिंदे, श्रीमंत विश्वासराव खंडेराव होळकर यांच्यासारख्या कितीतरी कपऱ्या करकचून बसल्या आहेत. म्हणजे यांच्यासारख्या कपऱ्यांनाही किंमत आहे. त्यांना डावलून चालणार नाही. उद्याचे मोठेच तेच आहेत. अशा प्रकारे पॅसेज तिसरा करायचा आहे. अशा प्रकारे स्वराज्य असलेल्या मुलाबाळांचा अपमान आजोबांनी श्रीमंतांच्या लक्षात आणून दिला व मुलांना कीर्तनात जाण्यास परवानगी मिळवून दिली. त्याबरोबर या कपऱ्यांना किती व कसे महत्त्व आहे हेही श्रीमंतांच्या लक्षात त्यांनी आणून दिले. आलं लक्षात तुमचं? याप्रमाणे तुमचं पूर्ण उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. कीर्तनात मुले कोणता खोडसाळपणा करत होती? या ठिकाणी प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावना तुम्हाला जसं मी त्या ठिकाणी सविस्तरची प्रस्तावना तुम्हाला यापूर्वी सांगितली त्याप्रमाणे प्रस्तावना सेम लिहायची. प्रस्तुत प्रश्न बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या कपऱ्या या ऐतिहासिक कथेतून घेण्यात आला आहे. यात त्यांनी पेशवे काळातील वातावरण, श्रीमंतांची स्वारी येण्याचा प्रसंग, सभामंडपाचे वर्णन, कीर्तनकार बुवांची कथा सादर करण्याची हातोटी इत्यादींचे वर्णन केले आहे. याच प्रसंगातील कीर्तनाच्या वेळी घडलेल्या एका प्रसंगातून आजोबांनी कपड्यांचे महत्त्व आपाजींच्या लक्षात आणून दिले होते किंवा आहे. आता तुम्हाला या प्रश्नाचा जो मध्य आहे तो पूर्ण करायचा आहे दुसऱ्या पॅसेजमध्ये, की तुळशीबागेतील कीर्तनाला थोर थोर सरदार, सावकार व वेदांती, शास्त्री, पंडित, सर्वसामान्य नागरिक वर्ग, पुरंदरे, पेठे, रास्ते, फडणवीस आणि खुद्द श्रीमंतही त्या ठिकाणी येत होते. पण याहूनही काही श्रोते मंडळी सरदार दरकदारांच्या अधूनमधून बसलेले होते. हे फारच मोठे होते. पण या सद्गृहस्थांचे वय मात्र 7-8च्या आतच होते. पण मोठे रसिक दिसत होते. बुवांचा पूर्वरंग रंगू लागला. मध्येच एखादे पद म्हणताना वाह वाह करण्याचं काम ही छोटी मंडळी करत होती. हे त्यांचं माकडाचं रसिकत्व पाहून मात्र बुवांच्या काळजामध्ये धस्स व्हायचं. वडीलधारी माणसं त्यांना दाबीत होती, पण ते काही ऐकेना. भजनाच्या वेळी त्या पोरांनी मोठा थोरला ताल धरला आणि तोही विसंगत. बुवाने हातावर हात आपटून पोरांना तालावर आणण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी भजनच थांबवावं लागले. ही मुलं थोरामोठ्यांची असल्याने त्यांना रागवता येईना. वास्तविक त्या पोरांना कीर्तनाचं एवढंही त्या ठिकाणी काही प्रेम नव्हतं. बसल्या बसल्या हळूच खोड्या काढण्यात व वडीलधाऱ्या माणसांनी दाबलं तर हंड्या किंवा झुमरांचे लोलक मोजण्यात ती सारी गर्क होती. मुलांच्या दृष्टीने कीर्तन पुराणासारख्या गोष्टी म्हणजे रिकाम टेकड्यांचे उद्योग. कीर्तन संपले व सर्व बुवांच्या पाया पडू लागले. हे पाहून कीर्तनकार बुवांना बरे वाटले. पण एवढ्यात जी पोरं मागे उभी होती त्यांच्यातला एक चिरंजीव च्या मनामध्ये भक्तीचा अकस्मात उमाळा आला व त्याने चटकन पुढे होऊन बुवांच्या तळपाय खाजविला. बुवा उठले तोपर्यंत मुलं मिस्किल खिदळत गर्दीमध्ये पसार झालेत. बुवा मात्र अस्वस्थ झालेत. रोजच असं झालं तर कोणाला सांगावे? मुलांच्या अशा वागण्याने बुवा अधिकच चिंताक्रांत होऊ लागले. दुसऱ्या दिवशी ही मुलांचा बेताबेताने खट्याळपणा चालूच होता. कीर्तन संपले व बुवा खाली बसले आणि त्यांनी खाली वाकायच्या अवकाश इतक्यातच त्यांच्या तळपायाची खरवड चालू झाली. तिसरा प्रश्न म्हणजे उत्तर शेवट करायचं आहे. अशा प्रकारे कीर्तनाला आलेली मुले म्हणजे सारी उपद्व्यापी पोरं फिदे हसत तर कधी गंमत जम्मत करत गप्पा करत कीर्तनकार बुवांना छळून कीर्तनात विघ्न आणून ही मुले नेहमी खोडकरपणानं करायची. तुमचं उत्तर संपलेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचा पाठाचं स्पष्टीकरण, स्वाध्याय आणि सर्व जे काही शब्दार्थ, वाक्प्रचार वगैरे आलेले होते हे सर्व या ठिकाणी संपलेलं आहे. हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो.
पूर्ण प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित सराव करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण हा व्हिडिओ इतर मित्रांना देखील शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपण एवढ्या वेळपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला, समजून घेतला त्याबद्दल सर्वांचं आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.